वय आणि वेळ निघून जाण्याच्या आधी काही गोष्टींना आपण नक्कीच केल्या पाहिजे। तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते। तर हा जो चॅनल आहे ना होममेकर अनुप्रिया, हा बेसिकली मी व्लॉग माझेच टाकण्यासाठी स्टार्ट केला। पण झालं असं मध्यंतरी की जे काही आता ट्रेंडिंगमध्ये निघाले रेडीमेड रांगोळीचं, ते मी असंच शिकले आणि मला असं वाटलं की माझ्यासारख्या ज्या आई होममेकर आहेत ना त्यांच्यासोबत ते शेअर केलं पाहिजे। तर रांगोळ्या, त्या डिझाईन्स, आणि मग मी असे एक दोन व्हिडिओ ना असेच टाकून दिले, म्हणजे रँडमली टाकून दिले की मला खरंच असं हे नव्हतं की मला याच्यातून व्ह्यूज येतील, याच्यातून इन्कम येईल, असं माझा काहीच त्यामागे हेतू नव्हताच, आधीपासूनच नव्हता। आणि मी टाकले तर त्याला मला तुमच्या सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद आला त्या व्हिडिओला। आणि त्यासाठी सगळ्यांचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे जेवढे काही आता 400-500 सबस्क्रायबर होत आहेत, तर मी त्या सगळ्यांचे आभार मानते। आता सबस्क्रायबरपेक्षाही जास्त त्याला व्ह्यूज येत आहेत, तर ही एक चांगलीच गोष्ट म्हणता येईल। परंतु मला असं माझा एक मोटिव्ह होता की मी जर करते ना तर त्याच गोष्टी ना माझ्यासारख्या जे की होममेकर आहेत त्यांना सुद्धा माहिती पडल्या पाहिजे, म्हणून मी जस्ट रँडमली टाकत गेले। आणि झालं असं की माझे जस्ट 200 सबस्क्रायबर झाले असतील तेव्हा मला त्या चॅनल थ्रू मला फर्स्ट ऑर्डर मिळाली। म्हणजे बिझनेस करायच्या हेतूने मी हे चॅनल स्टार्ट केलंच नव्हतं, मला व्लॉग करायचे होते, परंतु ते याच्यानं एक आयडिया आली आणि पैसे पण असं वाटलं होतं की ऑर्डर येतील म्हणून, पण आल्या। आता प्रश्न आहे की ऑर्डर किती आल्या, तर खूप काही नाही, आणि माझी अपेक्षाही नव्हती की खूप साऱ्या ऑर्डर्स मला आल्या पाहिजे, कारण मी असंच मी जिथं राहते त्या एरियात म्हणा की ज्यांना माहीत आहे त्यांचे तर मी घेतच असते, पण ऑनलाईन करायचं जेव्हा विषय येतो ना तेव्हा मी थोडी घाबरले। येतं आपल्याला सगळंच बरं का, पण आपण एक पाऊल पुढे टाकायला ना घाबरतो का, की कसं होईल, जमेल का, येईल का, हे असे सगळे प्रश्न आपल्या मनात येऊन जातात। पण त्या प्रश्नाचं उत्तर ना आपल्यालाच माहीत असते, कारण की आपण जसं करत जातो ना तसं आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं भेटत जातात आणि इझिली त्या गोष्टी होत जातात। परंतु फक्त आपल्याला त्या पाण्यात उतरावं लागतं। ते म्हणतात ना, पाण्यात पडलं की आपोआप पोहायला येतं, पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही, तर तशातली गोष्ट असते। आपण जर का ती करतो ना तर आपल्याला ते आपोआप जमत जाते। आता हातापायाच्या बोटावर मोजण्या इतक्या ऑर्डर्स तर मला ऑनलाईन नक्कीच मिळाल्या। आता मी तुम्हाला जे हे डिझाईन दाखवत असते ना, त्या खूप बेसिक डिझाईन आहे की त्याच्यामध्ये खूप काही असं टेक्निक नाही आहे, टिप्स नाही आहे, ॲडव्हान्स नाही, काहीच नाही, असं साध्या डिझाईन जस्ट प्रिंट काढून मी केलेल्या। तर ह्या डिझाईन्स मला इतक्या आवडल्या ना की हे रेडी टू यूज, म्हणजे आपण याला फोल्ड करा का काही करा, याची रांगोळी ही पडत नाही। तर मी घरी ट्राय केले अशा, आणि जेही बघायचे ना घरी आल्यानंतर त्यांनी पण मला म्हटलं की आम्हाला ते करू, आणि जसं आयडिया आली मला की आपण पण करावं। आणि मग हे ऑर्डर्स रेडी करायला आता माझं म्हणजे माझं बाळ आहे छोटं, तर हे जेव्हा मी करते ना तर ते सुद्धा कलर इकडे तिकडे घरात सगळं काही फेकत असतं, पण जेव्हा झोपते तेवढ्या वेळेमध्ये मी हे असं काहीतरी करत असते, किंवा संध्याकाळी तो झोपल्यानंतर। मग फक्त एक आवड म्हणून, एक हॉबी म्हणून, की याच्यातनं मन रमतंय चांगलं, म्हणून मी हे करायला घेतलं। कारण आपलं जेव्हा लहान बाळ असतं आणि घरातली कामं सुद्धा आपल्याला एकटीलाच करायची असतात सगळं काही, तर ती होणारी चिडचिड म्हणा किंवा ते एक वेगळंच डिप्रेशन असतं, तर त्याच्यातून निघण्यासाठी ना आपल्याला असं काहीतरी पाहिजे असते की ज्याच्यात आपलं मन गुंतून राहील, आपलं मन प्रसन्न होईल, फ्रेश होईल आणि बाकी सगळे विचार पळून जाते। तर मग मी जस्ट असं काही ना काही करत असते की माझ्या माइंडला ना थोडा फ्रेशनेस मिळावा म्हणून। तर मग असंच रेडी रांगोळीचं ना इंस्टाग्रामवर सारखे बघत होते, आपण काही ना काही स्क्रोल करतच राहतो सोशल मीडियावर, तर हे बघितलं आणि मग मी म्हटलं जाऊ दे, जास्त आपल्याला ऑर्डर्स नाही आले तरी चालतील, पण जे रेडी रांगोळी करायसाठी जे काही डिझाईन्स लागतात ना तर त्या डिझाईन्स आपण सेल करू। तर त्याची मी PDF बनवली, 30 ते 40 डिझाईन आहेत, बाकीचे ते 7-8 डिझाईन 150-200ला देतात, पण मी म्हटलं नको, आपली सुरुवात आहे तर आपण जास्त डिझाईन्स कमी याच्यामध्ये देऊया। तर मी 30 ते 40 डिझाईन फक्त 100 रुपयाला विकायचं ठरवलं, आणि मी 2-4 व्हिडिओ टाकले
इन्स्टाला टाकले तर मला मी व्हॉट्सअप नंबर दिला आणि मला ऑर्डर्स येत गेल्या. आता डिझाईन PDF ऑर्डर आल्या. तेच सांगते, हातापायाच्या पोटावर होत नाही इतक्या मला ऑर्डर्स त्याच्या आल्या. त्याचप्रमाणे हे जे काही मी रांगोळ्या बनवल्या ना या OHP शीटवर, याच्यासुद्धा मला दिवाळीच्या ऑर्डर आल्या. पण जेवढा माझ्याच्याने बनवणं पॉसिबल होते, कारण माझी काही टीम नाही किंवा मला घरचं कोणी करू लागत नाही, मग माझ्याच्याने जेवढं पॉसिबल झालं ना मी तेवढ्याच डिझाईन्स तेवढ्याच ऑर्डर्स घेतल्या. पण काहीच्या गावाकडच्या ऑर्डर होत्या, त्या पोस्टाने पाठवायच्या होत्या आणि मला असं वाटत होतं की त्या वेळेत म्हणजे दिवाळीच्या आधी गेल्या पाहिजे, दिवाळीच्या नंतर जाऊन मग त्याचा काही उपयोगच नाही. म्हणून मी ठरवलं की 10 ते 12 तारखेपर्यंतच 10 तारखेपर्यंतच रेडी करायच्या आणि त्याच्यानंतर जे ऑर्डर येते ते काही घ्यायचं नाही, कारण की ते करायला सुद्धा मला वेळ लागतो आणि जाणार सुद्धा नाही. मग म्हटलं तिथपर्यंतच घेऊया. तर बरेच ऑर्डर म्हणजे माझी दिवाळी तरी झाली. तर सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्हाला ज्याही गोष्टी आवडतात, जी कला ही जगायला शिकवते, हे काही उगाच म्हणत नाहीत. कुठलीही कला असो, तुम्हाला काही येत असो, ते तुम्हाला विकता आली पाहिजे, त्याचा तुम्हाला ज्ञान देता आलं पाहिजे. जर का तुम्ही दुसऱ्यांना देताय ना तर त्यांच्याकडनं रिटर्नसुद्धा तुम्हाला मिळते. मग ते पैशाच्या स्वरूपात असो नाही तर कौतुकाच्या स्वरूपात असो, त्याच्यातून ना स्वतःला आपल्याला एक मोटिवेशन मिळते. आपण स्वतः पैसे जर मिळाले तर आपण एक इंडिपेंडंट बनतो. जर कुणाचं कौतुक मिळालं तर आपल्याला स्वतःलाच असं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं आणि 2 पावलं अजून पुढे चालण्याचा आपण प्रयत्न करतो. तर माझ्यासारखं होममेकरना सांगणं आहे, आजकाल कुणीच असं नाही की शिकलेलं नाही की त्यांना काहीच येत नाही. तर मग फक्त एवढंच असते की मुलांच्या जबाबदारीमुळे आपल्याला बाहेर पडता येत नाही. म्हणून असं ना काही ना काही शिका, त्याच्यातून काही ना काही 4 पैसे कमवा. आणि आता सोशल मीडिया इतका वास्ट झाला आहे ना की कुठची गोष्ट कुठं जाऊन पोचते. तर मग त्याचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे आणि त्याचा जर का उपयोग करून घेता आला ना तर मग आपलं स्वतःला जे काही इंडिपेंडंट बनवण्याचं जे काही ड्रीम असतं ना ते उतरल्याशिवाय राहतच नाही, आहे की. तर जे काही आपण दिवाळीसाठी विकत घेण्यापेक्षा ना घरी स्वतः बनवा आणि विकत घेण्यापेक्षा ना घरी स्वतः बनवा. ज्यांना पॉसिबल नाहीच आहे घरी बनवणं तर ते विकतही घेऊ शकतात, त्याच्यात काही नाही. पण आपण बनवू शकतो त्या गोष्टी, तर मग आपल्याकडे वेळ असेल तर त्या नक्कीच बनवा. आता आपल्याकडे जे काही दिवाळीचे काही कस्टमाइज नेम आहेत ना, जसं की भाऊबीज झालं, आता याच्यात उलटं दिसते कारण मी फ्रंट कॅमेरा लावलेला आहे. काही बॉर्डर रांगोळ्या आहे की ज्या आपण आपल्या दीपावली, पाडवा, ते सगळं काही उलटं दिसतं याच्यावर. दीपावली, पाडवा, भाऊबीज अशी, तर अशी आपण घरी करू शकतो ना रेडी. आणि मी त्याला तुम्हाला एक चांगली आयडियासुद्धा सांगितली की जरुरी नाही की OHP शीटच पाहिजे म्हणून. आता आपण कपडे घेतले दिवाळीला, तर दिवाळीचे जे काही त्याच्यामध्ये बरेचसे जे बॉक्समधले कपडे असतात ना त्याला जे काही हे येते कागद येतो तो छान प्रकारे जाड असतो. जसं की मी तुम्हाला दाखवले. आता जी काही सिरीज चालू केली आपण दिवाळीची धनत्रयोदशी नेमची कस्टमाइजची, तर त्यामध्ये मी ह्याचं धनत्रयोदशी सगळं उलटं दिसते. वसुबारस केलं आहे, दिवाळीचं केलं आहे, दीपावलीचं केलं आहे, तर हे सगळं उलटं दिसतं. जाऊ काही दाखवत. तर हे तुम्ही असं काही तुमच्या घरासाठी करू शकता, पंती करू शकता, ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा डिझाईन्स तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील. तर ते 30 ते 40 डिझाईन आपल्या फक्त 100 रुपयाला मिळतात. ते तुम्ही आतासुद्धा फक्त नेमच नाही, नेम आहे सगळं जे काही डिझाईन तुम्हाला अवेलेबल पाहिजे असेल तर ते सगळं डिझाईन मी त्यामध्ये देऊ शकते. तर फक्त ऑर्डर करा पटापट आणि सजवा आपलं घर छानपैकी. आणि मला असं वाटतं की रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं ना हे कधी बेटरच असतं. आता मी विचारही केला नव्हता की माझे 1000 सबस्क्रायबर कधी होतील, काय होतील आणि माझे इन्कम कधी चालू होईल. परंतु 200 ते 300 सबस्क्रायबर माझे जेव्हा झाले ना तेव्हाच मी याच्यातून माझी इन्कम जनरेट चालू केली. खूप काही नाही, जर का मी करायचं म्हणलं ना, जर ऑर्डर्स मी घेतल्या आणि खूप सारे हे केले तर याच्यापेक्षा माझी इन्कम जास्त निघेल. परंतु माझं तेवढं काही आताचं हे नाही आहे. जस्ट मला स्टार्टिंग म्हणून थोडंसं हे पाहिजे होतं, तर ती माझी स्टार्टिंग झालेली आहे. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की
करा चालू काही ना काही, कारण की बऱ्याचशा गोष्टींना आता घरातूनच चालू आपण करू शकतो. त्यासाठी ना काही लागत नाही. आपला मोबाईल तर आपल्याकडे आहेच, आपण फक्त स्क्रोल करत राहतो. तर जे स्क्रोल करताना आपल्याला नेहमी दिसते आणि खरंच वाटते की हे ना आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, जर का आपण केलं ना तर आपण सुद्धा 4 पैसे कमावू शकतो. मग फालतू गोष्टी करण्यापेक्षा गोष्टी करण्यापेक्षा जर का आपण याच्यावरच चांगल्या 4 गोष्टी शिकलोय आणि त्याच गोष्टी जर का 4 गोष्टी लोकांना देतोय आणि त्याच्यातून आपल्याला थोडीफार इन्कम मिळते, त्याच्यात वाईट काय आहे? काहीच नाही आहे. आता हे जेव्हा मी चॅनल स्टार्ट केलं ना तर हे चॅनल सांगते माझ्या रिलेटिव्हजना, इव्हनली माझ्या नवऱ्याला सुद्धा हे चॅनल माहीत नाही. तर तेच हा जो मी बिझनेस स्टार्ट केला आहे ना, तर हे सुद्धा त्यांना माहिती आहे. कारण मी दिवसभर ते घरी नसतात, तेव्हा मी हे सगळं काही आवरून घेते आणि संध्याकाळी रांगोळीचं असं काही करत बसते ना, तर त्यांना असं वाटतं की मी घरासाठीच करते. तर असं काही जेव्हा मी स्टार्टिंगला स्टार्ट केलं, आता माझ्या अकाउंटला पैसे पडतात तेव्हा त्यांना माहिती झाले की करते काहीतरी, पैसे येतात म्हणजे काही ना काही करते. तर असं काही ना काही करा. आणि खरं सांगते, खूप रिस्पेक्ट खूप नाही पण आपल्या माणसांकडनं आपल्याला रिस्पेक्ट तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट बनता. खूप दिवसापासून काहीतरी करायची इच्छा होती, ते घरच्या घरी बऱ्याचशा गोष्टी केल्या, परंतु त्या गोष्टीला मुलांचं बालपण, मुलांची जबाबदारी, घराची जबाबदारी ह्या गोष्टी आडव्या आल्या असं म्हणता येणार नाही, कारण की त्या गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंटसुद्धा आहे. म्हणून त्या गोष्टीला सोबत घेऊन जर का मला दुसरी गोष्ट करता आली की त्यामुळे मला स्वतःला इंडिपेंडंट बनता येईल असं करायचं होतं आणि तेच आता करायचा प्रयत्न करते. आणि ते करताना माझ्यासारखं होममेकरला सुद्धा घेऊन चालायचा, त्यांना सुद्धा मोटिवेट करण्याचा माझा मनापासून एक अट्टहास आहे आणि तो मी पूर्ण करणारच आहे. तर या जर्नीमध्ये या चॅनलवर तुम्हाला असे जे काही स्किल शिकलेले आहेत ना मी, ते तुम्हाला बघायला तर मिळणारच आहेत. परत त्याच्यासोबतच की पुढे चालायच्या जर्नीमध्ये की आपण कसं स्वतःला मोटिवेट करू शकतो, कसं कुठलंच डिप्रेशन न येता आपण पुढे चालू शकतो. तर हेच माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार. तर माझ्या चॅनलवर नक्की काय म्हणू कनेक्टेड राहा आणि लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे. तर तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःला मोटिवेट मात्र करत राहा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.